अधिक मासाची कहाणी. हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका दिवशी स्वर्गलोकात ब्रह्मदेव आणि नारद मुनी चर्चा करीत होते की हा अधिक मास म्हणजे काय, याचे महत्त्व काय आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी अधिक मासाची कथा नारद मुनींना सांगितली ती हीच. नंतर तपोवन वेदव्यास महर्षींनी ही कथा ऋषी मुनींना सांगितली. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. एक दिवस नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते. त्यांनी पाहिले की या मृत्यूलोकात प्रत्येक माणूस आपापल्या पापपुण्याप्रमाणे नाना प्रकारची दुःख सुख भोगीत आहेत. पण येथे सुखी लोकांपेक्षा या जगात दुःखी लोक जास्त आहेत. नारद मुनी विचार करू लागले की या सर्वांची कष्ट कोणत्याप्रमाणे दूर होतील. नारद मुनी विचार करीत करीत वैकुंठात गेले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नारदा, आता हा अधिक मास येणार. त्यांचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्यांच्या कृपेने सर्वांची दुःख दूर होतील व सर्व मनुष्यांना सुख समाधान मिळेल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, भगवान, मी त्याच हेतूने येथे आलो आहे. कारण मृत्यूलोकात सर्व लोकांचा कल्याण करण्याकरिता मला त्या मानव कल्याणकारी अधिक मासाची कहाणी कृपा करून सांगावी. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की ज्याप्रमाणे सूर्यचंद्राच्या गतीने जो फरक पडतो त्याचा मेळ बसविण्याकरिता दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते म्हणून त्याला मलमास म्हणतात. या महिन्यात शुभ कार्य करीत नाहीत. असा तो अधिक मास एकदा खूप दुःखी होऊन माझ्याकडे आला. मी त्याला गोलोकात नेले. तेथे रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन मलमासाला घडलं. त्या दर्शनामुळं चमत्कार असा झाला की त्या अधिक महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचंच दिव्य रूप मिळालं. परिसामुळं लोखंडाचं सोनं व्हावं तसं झालं. तो मलित मास कालगणनेचा मिलन मास ठरला. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणती पुण्यकर्मे केली आणि त्यांची फळं त्यांना कशी मिळाली ते आता सांगतो, ती कहाणी ऐक, असं व्यासांनी सांगितले. सारे जण शांत बसून ऐकू लागले. पहिली कथा, गुणसुंदरीचे नशीब. हैष्य देशाचा राजा होता दृढध्वा. त्याची राणी होती गुणसुंदरी. दोघेही जण खूप आनंदात असायची. अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, राज्यात सर्वत्र सुख शांती होती. पण जास्त सुखसुद्धा कोणाकोणाला खपत नसते. राजाला नेहमी शंका यायची, आपल्याला हे इतकं वैभव कशामुळे मिळालं. जगात सर्वत्र दुःख भरलेलं असतात, आपणच एवढे सुखी कसे. आजचं हे सुख उद्याचं दुःख तर नाही होणार. याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. याच विचाराच्या भरात तो एक दिवस शिकारीला गेला. तो खूपच थकून गेला. एका सरोवराच्या झाडाखाली जाऊन बसला. आराम करताना सुद्धा त्याचे ते विचारचक्र चालूच होते की तेवढ्यात त्या झाडावर एक पोपट येऊन बसला आणि झाडाच्या एका फांदीवरून तो बोलू लागला. पोपट म्हणू लागला की हे महाराज, तुमचं हे वैभव, इतकं सुख, सर्व काही मात्र इंद्रियांचं सुख आहे. शरीरापेक्षा मनाची शांती सर्वात श्रेष्ठ असते. सुख उपभोगापेक्षा वासनांचा त्याग करून दानधर्म करा. तेच तुमचे पुण्य पुढच्या जन्माला लाभतील. पोपटाचं सांगितलेलं ते वचन राजाने शांत बसून ऐकून घेतलं. त्यांनी ती हकीकत राणीला येऊन सांगितली. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, हेही आपले नशीबच. त्या पोपटांनी सांगितलेले ते वचन ही सत्य, पण खरं सुख म्हणजे मनाची शांती होय. हे तत्वज्ञान आपल्याला सांगणारा तो पोपट होता तरी कोण. राजा आणि राणी
पुन्हा याच विचार चक्रात गुंग झाले होते. एके दिवशी ऋषी वाल्मिकी त्या राजवाड्यात आले तेव्हा गुणसुंदरीने ऋषींना विचारले की ऋषीवर, आपल्याला हे इतकं सुख कशामुळे मिळालं? त्या पोपटाने राजाला ते सर्व कारण सांगितलं. ऋषी वाल्मिकीने ध्यानधारणा करून सांगितलं की तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचं हे फळ तुम्हाला सुखरूपात मिळालं आहे. एका ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही दोघेजण सुदेव आणि गौतमी या नावाने तेथे आनंदात राहत होता. बरेच दिवस झाले होते, पण तुमच्या पोटी पुत्रसंतान झाली नव्हती. म्हणून तुम्ही भगवान विष्णूची आराधना केली. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी पुत्रसंतान ऐवजी दुसरे काहीही वैभव मागा असं म्हणाले. तेव्हा तुम्ही म्हणाले, भगवान, पुत्रवैभवा वाचून आम्हाला दुसरे काहीही नको. तेव्हा गरुडाने मध्यस्थी केली आणि भगवान भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला. तेव्हा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. पण भगवान म्हणाले, पुत्र सुख आणि पुत्र शोकही. मग गौतमीला पुत्र झाला. त्याचं नाव तुम्ही शुकदेव ठेवले. तो अतिशय सुंदर आणि खूप हुशार सुद्धा होता. सद्गुणी शुकदेव 12 वर्षपर्यंत उत्तमपणे शिकला. पण एके दिवशी तो नदीत पोहताना बुडून मरण पावला. पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन सुदेव आणि गौतमी नदीकाठीच शोकमग्न होऊन दोघंही बसून राहिली. त्यावर ते स्नान, तो नेमधर्म, तो उपवास, तो महिना होता अधिक मास. अधिक मासात ते पुण्यकर्म तुम्हाला म्हणजे सुदेव आणि गौतमीला अचानकच घडलं होतं. तेव्हा भगवान मुरलीधर पुरुषोत्तम तुमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुमचा पुत्र शुकदेवाला जीवनदान दिले आणि सुदेव व गौतमीला राजा आणि राणी होण्याचे वरदान दिले. असे तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याईचे हे फळ. तो पोपट म्हणजे पूर्वजन्माचा तुमचा पुत्र शुकदेव. त्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात दान, त्याग वगैरे पुण्यकर्म करा, तुम्हाला समाधान मिळेल. दुसरी कथा, द्रौपदीद्वारा घडलेला अपराध. पांडव वनवासात असताना त्यांचे खूप हाल होत होते. एका दिवशी त्यांनी श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता, तुम्ही आमचे रक्षण कराल. तुम्हा आमचे हे हाल पाहवतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्या या अवस्थेला मीही करणार तरी काय? हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहेत. ते तुम्हाला भोगावेच लागणार. तुमच्या द्यूतक्रीडेच्या मुळे जुगारात तुमचे राज्यवैभव गेले आणि तुमच्या नशिबी हा वनवास आला. आणि त्याच्या द्रौपदीद्वारा मागच्या जन्मी घडलेला अपराध, त्यामुळंही तिला हे दुःख भोगावं लागतं. द्रौपदीचा अपराध हे ऐकून पांडवांनी श्रीकृष्णाला आश्चर्याने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, मागच्या जन्मी ही द्रौपदी मेधावी नावाच्या एका ब्राह्मणाची कन्या होती. बाळपणीच तिची आई वारली. तेव्हा वडिलांनीच तिला लहानाचे मोठे केले. तिचं लग्न होण्याच्या पूर्वी तो ब्राह्मणसुद्धा वारला. नंतर त्या कन्या मेधावतीनं भगवान शंकराची आराधना केली. तिची आराधना चालू असतानाच तेथे ऋषी दुर्वास आले आणि तिला म्हणाले, पुत्री, तू अधिक मासातील व्रत कर, भगवान पुरुषोत्तमाची पूजा कर, तेव्हा तुला उत्तम वर लाभेल. तेव्हा मेघावती म्हणाली, ऋषीवर, मी भगवान शंकराची आराधना करीत आहे. त्या महादेवापुढे पुरुषोत्तमाची काय महती? तेव्हा ऋषी दुर्वास रागावले, म्हणाले, पुत्री, तू पुरुषोत्तमाला कमी समजतेस, अधिक मास व्रताला तुच्छ समजतेस. याचा परिणाम तुला पुढच्या जन्मी भोगावे लागतील. हा तुला माझा शाप आहे. ऋषी दुर्वास इतकं म्हणून तिथून निघून गेले. तेव्हा मेघावतीला पश्चाताप झाला, पण त्याचा उपयोग आता काय?
पुढं ती मेघावती या जन्मी द्रौपदी झाली आणि आपल्या मागच्या जन्माची शिक्षा भोगीत आहे. तेव्हा पांडव म्हणतात, झालं ते पावलं, आता आम्ही पुढं काय करावे ते तुम्ही आम्हाला सांगावं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही अधिक मासातील व्रत, नियम व पुरुषोत्तमाची सेवा करायची. त्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्य कर्म केली आणि नंतर त्यांना त्यांचं राज्य परत मिळून ते सुखी समाधानी झाले. अधिक मासाच्या आणखी काही कथा. अधिक मासाचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पोथीपुराणात आहेत. गुणसुंदरी आणि द्रौपदीच्या कथा जशा आहे तशीच आणखी सौभाग्य नगरीतील चंद्रकला राणीची कथा आहे. तिनं आपल्या पूर्वजन्मी अधिक मासात दीपपूजा पूर्वनियमप्रमाणे केली म्हणून तिला पुढील जन्मी राणी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इंद्रलोकाची एक अप्सरा स्मितविलासिनी तिनं एकदा चुकून दुर्वास मुनीच्या गळ्यात हार टाकला. ते रागावले. त्यांच्या शापामुळं ती अप्सरा पिशाच्च झाली. नंतर कुमारी क्षेत्रातील एका तपस्विनीनं अधिक मासातील सर्व पुण्य तिला दिलं, त्यामुळे तिचा उद्धार झाला. कदर या नावाच्या एका गृहस्थानं दुसऱ्याच्या बागेमधील चोरून फळे खाल्ली म्हणून तो पुढील जन्मी वानर झाला. मृगतीर्थ नावाच्या तळ्याकाठी झाडावर तो होता. एके दिवशी या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना तो त्या तळ्यात पडला. त्याला ते स्नान अधिक मासात सहज घडलं. त्या पुण्याईमुळं त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. अवंतीपूरच्या मुग्ध आणि रूपवती या दोन जावा, पण त्यांच्यात हेवा दावा. एकीनं दुसरीला अधिक मासात मलिनपणानं व्रत करण्यास सांगितलं. तिनं ते मनोभावे केलं. तिला मुरलीधर पुरुषोत्तम प्रभू प्रसन्न झाले. पहिलीला पश्चाताप झाला. या प्रकारे कळत न कळत जरी अधिक मासात आपल्या हातून कोणतंही पुण्यकर्म घडलं तरी भगवान मुरलीधर त्या भाविकाचं कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिक मासात पुण्यकर्म करावं.